नाही, त्याने माझ्यावर आरोप करावा ना की काम नाही केलं म्हणून. मी त्याला फोटो दाखवेल आणि त्याला त्याच्या लोकांना बोलून आले मी त्याला. काही वेळापूर्वी तुमच्यावर असा आरोप केला की जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या सगळ्या सीट चंद्रकांत खैरेंमुळे पडल्या आणि चंद्रकांत खैरे हे ऍडजस्टमेंटचं राजकारण करतात. नाही, कधी नाही करत मी कधीही करत नाही. माझ्या बाजूला जर भुमरे जरी बसले ना तर मी बोलत नव्हतो. संजय शिरसाट जरी बसला तर बोलत नाही मी. प्रदीप जयस्वाल पण असला तर मी बोलत नाही कधी. मग ऍडजस्टमेंटचं राजकारण कसं करणार? त्याला म्हणा तो बस झाला, तो आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला. आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा, आणि असं असेल तर माझ्यावर समोर बैस, पुरावा सांग, मग मी त्या ठिकाणी बोलेल. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय शिरसाटच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांना छोट्या पद्धतीने मदत होईल असं तुम्ही का? नाही असं नाही. मी नाही, तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते स्पष्ट सांगतो मी. तो त्यांच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल बोलत नाही. ज्यांनी केलंय ते ज्यांनी, मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही, मला विचारलं पण नाही तिकिटासाठी. तो आता ते समजून घ्या तुम्ही. नाही ते समजून घ्यायचं. हे समजण्याचा प्रकार असतात. आणि म्हणून मग तुम्हाला सांगायचं, मी कोणतीच तिकीट दिले नाही. एक पण तिकीट मी दिलं नाही. त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांनी, त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब. आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम आहे असं आहे. आणखी आरोप केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर का खरं सांगितलं आणि सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. म्हणजे मला फिरू देणार नाही रस्त्यात? यार म्हणे, हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे मी. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे. मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती. त्यावेळेस मोंढ्यामध्ये तो एक जो जिन्सी ह्याच्यामध्ये लॉकअपमध्ये गेलेला माणूस होता, तो वारला. ती दंगल झाली होती. सुन मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला. मी असा माणूस आहे. डरपोक, त्याला केस नाही, दाढीचे काही नाही. म्हणून या ठिकाणी अशा चिल्लर माणसाला भाव देत नाही. मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहीत आहे. परवाची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठतेच्या याच्यानेच सगळे आले होते, सगळेजण आले होते. हा कुठे होता? हा जर त्यावेळेस शिवसेनेत होता, हा कुठे गेला? दानवे साहेब सुद्धा आले आहेत. त्यांना मी सांगितलं, दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का मध्येच, का तू मला म्हटलं होता? हो आणि गेले निघून ते, कारण त्यांना मुंबईला जायचं होतं. इथं येऊन त्या ठिकाणी मी एकटा 20 वर्षापासून मी मिरवणूक काढतो. एकटा 20 वर्षापासून काढतो मी. कोणाकडनंही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो. नामधारी अध्यक्ष मी करतो. बाबा तू घाबरता, पैसे खर्च करावे लागतील, पैसे खर्च करू नको.